शाळेमध्ये दिनकर शिवराम पवार माजी अध्यक्ष, शिक्षण शाळा व्यवस्थापन समिती घोट या गावचे सामाजिक कार्यकर्ते, तसेच बौद्धाचार्य, आदर्श मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट नुकतीच कोंजोडे शाळेत झाली आणि आपल्या शाळेच्या ज्या 1925 ते 2025 शताब्दी महोत्सव वर्ष आता सुरू आहे, शाळेला या स्थापनेला 100 वर्ष होत आहेत। या निमित्तानं आपल्या शाळेत 6वी-7वीच्या प्रोजेक्टच्या या एक्झिबिशन हॉलमध्ये भेट दिल्याबद्दल त्यांचा आपण सर्वांनी मनपूर्वक काय करूया, शाब्दिक सुमनानं स्वागत करूया। आणि आपण जे प्रदर्शनामध्ये जे विविध उपक्रम राबवलेले आहेत, 28 फेब्रुवारीला सर विज्ञान दिन झाला आणि त्या दिवसापासून आम्ही हे प्रदर्शन त्या वर्गामध्ये आम्ही लावत आहे आणि त्या निमित्तानं विशेष उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत। याच्यामध्ये अँटी व्हायरस जो गॉगल आहे, अँटी स्लीप अलार्म सिस्टीमचा, तर त्याची माहिती तर आमची दीदी डबल तर मोठ्यानं हवाई वाहतुकीमध्ये वाहन चालवणाऱ्या झूम करू नको फक्त ऐका माहिती इकडे बघ रे तू अँटी स्लीप अलार्म दाखव आता पुढे बेस्ट सायन्स प्रोजेक्ट अँटी स्लीप गॉगल ते दुसरे ती पण ती दुसरे अँड स्लीप अलार्म युजिंग इन हा बघा सेन्सर चा वापर बनवलेला आहे, त्यांना सांगायचं स्विच ऑन दाखवा बोल बोल काय काय वापरले बघा। दळणवळणाच्या साधनामध्ये जमिनीवरील वाहतूक, मग 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर अगदी सायकल चालवण्यापासून जर छोटे मोठे अपघात होतात बाळांनो, आणि मग ते अपघात झाले तर काय होतं, एखाद्या ड्रायव्हरला डुलकी लागते, मग रात्रीच्या प्रसंगी, पहाटेचे किंवा दुपारचे जेवण झाल्यानंतर जास्त मग अपघात होऊ शकतात। एका डुलकीमुळे काय होतं, मोठा अनर्थ होऊ शकतो, जीवितहानी वित्तहानी होऊ शकते, बरोबर आहे का? ऐका, आणि मग अशा पद्धतीनं इथं या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, तर इथं सेन्सॉर बसवलेला आहे सर। मग याच्या पुढे आपण डोळे जर झाकले तर ते आपोआप हे होते, सेन्सॉर आहेत आणि सेन्सॉर नंतर ही बॅटरी दिलेली आहे, स्विच ऑफ आहे, बजर आहे आणि अशा पद्धतीची एक संकल्पना या विद्यार्थ्यांनी राबवलेली आहे। आणि या ठिकाणी हा जो आहे अलार्म सिस्टीमचा जो गॉगल आहे, तर तो गॉगलची माहिती हा विद्यार्थी बघा कसा प्रत्यक्ष हा डोळे झाकतो बाळा, असं उघड की सर। तर ते डोळे झाकले की काय होत आहे, आता आमचं पुढचं आणखी आहे की डोळे झाकल्यानंतर काय होणार आहे, गाडीचे वेग बी कमी होणार आहे। अशा पद्धतीचं पुढचं आमचं प्लॅन आहे, तर आम्ही ते करतोय नजीकच्या काळात। तर अशा पद्धतीचा हा एक साधन तयार केलेला आहे। दुसरं हे अशा पद्धतीचे चष्मे आणून तुम्ही करू शकता। पाण्यावर पंती चालते, चला तुम्ही सांगा। गुरुत्वाकर्षण मध्य म्हणजे बॅलेन्स तो त्याच्यावरती अवलंबून आहे। हा चला, तुम्ही काय केलेलं आहे तू सांग। कार्बाइडचे आणि पाणी टाकलं आवाज होतो, म्हणजे कुठे हे कळवण्यासाठी माकडे, वांढरे किंवा डुक्कर, रानटीचे जंगली प्राणी आल्यानंतर त्याचा वापर हे प्लॅस्टिकचं हे PVC पाईप पासून हे बनवलेलं आहे। इथे एक लायटर बसवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं हे तयार केलेलं आहे। असं बरंचसं साधनं इथं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू संग्रह इथल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत। आणखी काय आहे सांगा, पाली भाषा ही विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आम्ही तो एक प्रोजेक्ट राबवत आहे। मोडी लिपी, पाली भाषा अशा पद्धतीचं एक प्रोजेक्ट आम्ही करत आहे। तर हा प्रोजेक्ट चालेल, तर अशा पद्धतीचं हे प्रोजेक्ट अजून बरंचसं आपल्याकडे साहित्य आहे। या आता सर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय आहे ते पाली भाषेचं ते। आता तुम्ही जागेवर बसा, असू दे ते कोरडं करा, ठेवा होतं पाणी। हा, तर इथं काय काय बनवलेलं आहे सांगा, एक डेमोच आहे। हा सर तुम्ही विचारा। हा हे काय काय बनवलंय सांगा, हे बनवलं
ह्या अशा वस्तू बनवलेल्या आहेत, चित्र बनवलेले आहेत सर. तर हे जे एक्झिबिशन आहे ते एक्झिबिशन आपण पाहू शकतो. हां असू द्या, राहू द्या. हां ते मोबाईलचं आपलं स्टँड आहे ते. हां तर ठीक आहे, तुम्ही काय काय बनवलंय ते सांगा. बघा इकडे सुद्धा चिकट चित्र वया किंवा तुमचं दाखवा की वया पुढं फायली दाखवा. फायलीमधल्या फायली सगळ्यांनी काढा, चला लवकर. हा बघा सर, हे अशा पद्धतीनं कात्रण पुस्तिका बनवलेली आहे. ते दीपक मगर सर आले होते, ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे बनवले. असं पेपरमध्ये आलेलं दाखव की हे असं उलटं हे करून ठेव. हां दाखवा तुमच्या फायली प्रत्येकानं. हां हां तुझी बी घेऊन ये फाईल, चाल लवकर. हां चल. हां काय बनवलंय तू? गणेशाचं गौरी नंदन. हां पण आता खाद्यपदार्थ वापरण्याऐवजी तुम्ही खडे वापरा, दगड वापरा किंवा वेगवेगळे. काय काय बनवलंय बरोबर सांगा. काय बनवलंय? वाचून दाखवायचं आहे एखादं संवाद दाखवा. वाचून संवाद लिहिलाय का हॅपी बर्थडेचा? हां ठेवा इथं खाली. हां दाखवा नीट. तू इथे ये रे, ये लवकर फाईल घेऊन. काय बनवलंय? कविता. कुठली बनवली? लिहिली का? हां 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 बर. सेकंड मिनिट्स आणि सेकंड वीक इयर नॉर्थ वेस्ट ईस्ट. या की दाखवायला त्या बाजून नाव लिहायचं, वर फायली तयार करायच्या आहेत. अपोजिट वर्ड्स. हां हे काय तयार केलंय? कशाचं नाव आहे का नाही काय बाबा? चित्र आहे का? बरं. बदक. हां चला दाखवा. नाव सांगा. चित्र रंगभरण काय हो का सर? असं शिवाजी महाराजांचे बद्दलची चित्र किंवा तरंग वाचनालय, हर घर संविधान. हां चला. हां तुम्ही काय केलंय? चित्र तिनं स्वतःचं काढलंय तिनं. हां हां दाखवा थोड्या वेळाने. हां चला पुढं. हां दाखवा. थांबा एकेकाचं होऊ दे की. काय केलंय? वर्ड्स संग्रह. वर्ड्स लिहिलेत का? इंग्रजी ॲक्शन वगैरे. हां बरं थांबा की एकेकाचं होऊ दे. इथं या तोपर्यंत तुम्ही नंबरनुसार काय बनवलं. या की घेऊन इकडं ओळीनं नंबर लावा की. सोहम तर तिकडून यायचं त्या साईडनं, ते नीट करा. हां छान बनवलंय. काय बनवलंय दाखवा. चित्र कुठलं काढलंय? बदक चित्र वेगवेगळे. हां बासरी. हां दिवाळीचं बघा. स्प्रे प्रिंटिंग कसं केलंय दाखवा. कसं करायचं असतं दाखवा. सांग दीदी तू कसं केलंय. कलर घेतले. हां सांग की दीदी तुझं. तू नाही बनवलं कसं केलंय सांग की. इथे तुझे फाईल घेऊन ये. ब्रशनं कलर घेतला आणि असं स्प्रे केलं. ब्रश आपलं दात घासायचा आणि त्याच्यावरती कलरमध्ये बुडवलं, वेगवेगळे रंग त्याच्यावर हे करून असं स्प्रे केलं आणि ह्याच्यावर लिहिलं. आपलं ते डिझाईन झालं ना. ब्रश असे त्याला दात असतात ना. हां हां चला. हां चला. रंग कुठलं भरले ते? हे सामाजिक जनशिक्षण संस्थेने रंगभरण स्पर्धा घेतल्या होत्या का? कितवा आला होता नंबर तुझा? बरं ठीक आहे. हां तुझं दाखव. चला पटपट. असू द्या जे काय ते दाखव द्या. काय कसला प्रयोग केलाय दाखवा. वाचून दाखवा. मेणबत्तीचा ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. साहित्य मेणबत्ती, काचेचे ग्लास, प्लेट, काडीपेटी, कृती. प्लेट मध्ये हे केलंय का प्रत्यक्ष तुम्ही? केली. मेणबत्ती पेटवली. मेणबत्तीवर काचेचा ग्लास उलटा ठेवला. हां म्हणजे हे प्रयोग केलेला आहे. हळूहळू ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. हा प्रयोग केला का? बरं मेणबत्ती मग असं प्रत्येकाने होऊन विझली. तू लिहिले का तिथे? ज्वलनासाठी 2-4 ऑक्सिजनची गरज असते. लिहा की. हां छान छान. पुढचं दाखवा आता. बरोबर झालं. एक दाखवलं की पुढं बरोबर फाईल अजून बरेच बघायचे आहेत. हां दाखवा. हे प्रत्येक विद्यार्थ्याची संचिका आहे सर. नवीन काय केलंय विद्यार्थ्यांनी, जे नाविन्यपूर्ण असेल ते वर्षाचं त्यात लावलेलं आहे त्यांनी. काय केलंय तयार? पिशवी आपली कागदाची, म्हणजे प्लॅस्टिकचा वापर करू नये म्हणून. हां कोलाज काम. हे चिटकावलेलं दाखवा की. हे असं चिटकावलं. हात फिरवून बघा सर. रांगोळी लिहा की. तुमची फाईल दाखवा ना पटकन. माय डिक्शनरी. प्रयोग बघा. हिनं भरपूर संग्रह केलाय. तुझा कुठं आहे? कात्रण बघा. असं वेगवेगळे आलेले पेपरला बातम्या वगैरे.
ते काय तयार केलंय का? बर 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 हां चला दाखवा. छान तयार केलंय बरं का दीदीनं आमच्या. असं प्रत्येकाची फाईल तयार पाहिजे. राख्या तयार केलेल्या. बरं हा हे काय दोराचं हे नाही, लोकर काम म्हणायचं. लोकर हात फिरवून त्यांना दाखवायचं तुम्ही बाबा बघा म्हणायचं. कोण आयत आयत भौमितिक आकार हा देतो देतो. हे धर जर असं शूटिंग कर. हेच नाही धर हां दाखवा बरोबर. चला लगेच कोणाचा नंबर आहे? पुढचा नंबर दाखवा. आता कोणाचे? माझे. धर की मोबाईल तुझा आहे का फाईल? माझे. शॉर्टकट मध्ये हा बघा छोटा भीम. नाही नाही ते हा शॉर्टकट मार्क कमी. हा हे सर बघा असं उपक्रम. हे दाखवा की बरोबर. हे बाबा आम्ही कात्रण तयार केले. दाखवा बरोबर. चिकट चित्रवाह्या तयार केले बघा. आश्रमशाळेत देतो देतो. ह्याच्या वरल्या गणवेश वाटप वही वरल्या स्केच पेननं. हा बघा लोकसहभागातून शाळेचे खुल्ले रोपडे. लोकसहभागातून शाळेचे खुल्ले रोपडे आश्रमशाळा. हा अशा पद्धतीचं वस्तूचा संग्रहालय इकडे केलेलं आहे सर. ते परत केलंय. तुझं झालं का तिथे? हा मग आता बस जागेवर. तुझं दाखवून झालं का इथं पुढं? तुझं झालं? तुझं दाखवलं का? हे की घेऊन तुझी झालं. हां बरं 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 ठीक आहे. ओके तर आपल्या एक्झिबिशनसाठी सन्माननीय पवार साहेब यांनी भेट दिली नुकतीच. खास मुंबईवरून आपल्या शाळेला भेट देण्यासाठी इकडे आलेले आहेत. काही कामानिमित्त इकडे आले असता. सदिच्छा भेट धावती भेट त्यांची झाली. तर सर आपल्याला कसं वाटतंय या संदर्भात आपण अभिप्राय द्यावा. तर विद्यार्थ्यांनी इथे इथे तू इथे इथं हां तर इथून धर तू धर तू धर हां तिथं धर. हां तर सर शाळेला तुम्ही नुकतीच चालू आहे की असं मागं सर कोण धर. हां तर या ठिकाणी सरांनी आत्ताच नुकतीच भेट दिली. असं चालू आहे ना तर सरांनी आता नुकतीच भेट दिली या संदर्भानं. ऐका आता जरा बघा. तर सरांनी आपल्याला भेट दिली. आपल्याला मार्गदर्शन केलं. थोड्या वेळात ते अभिप्राय देणार आहेत. त्यांचं मनोगत या निमित्तानं आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनीसाठी त्यांनी 2 शब्द बोलावेत. विद्यार्थ्यांच्या 6वीचा वर्ग आहे आणि या संदर्भानं ते नुकतीच इथं भेट देण्यासाठी आलेले होते. तर सर बोला आपल्याला काय वाटतं या संदर्भानं? हा आता बोलू नका. बाकीची मुलं जरा ऐका. हां बोला सर. एकंदरीत या प्रदर्शन कोंजवडे शाळेला भेट दिल्यानंतर या शाळेमध्ये पाहणी केल्यानंतर त्यातले त्यात हा आपला प्रयोगशाळा वर्ग ना एक्झिबिशन वर्ग प्रदर्शन वर्ग हां यामध्ये काही मुलांनी बनवलेल्या वस्तूंची माहिती घेतली असता चांगल्या पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. एक सायंटिस्ट दृष्ट्या या शाळेतील शिक्षक स्टाफ आपलं मॅडम वगैरे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार और या शाळेतील मुलं मुली यांची शिकण्याची जी आत्मीयता आहे त्यांची मार्गदर्शन समजून घेण्याची जी कुवत आहे त्यानुसार त्याने चांगल्या पद्धतीचं पेपर कटिंग शिवाय चित्रकला आणि त्याच पद्धतीनं वस्तूंचा संग्रह वस्तू बनवणे वस्तूंचा संग्रह करणे त्याच पद्धतीनं ते अपघात होऊ नये म्हणून त्या संदर्भात बनवलेला एक ड्रायव्हर अलर्ट सिस्टीम गॉगल एक विशिष्ट प्रकारचा गॉगल की जेणेकरून आपल्याला तो सर्वांनाच उपयोगी काहीतरी संदेश देऊ शकतो जर झोप लागली तर. आणि जर तो संदेश मिळाल्यानंतर यापुढील अपघात होणार नाही तर हा एक सोम दाखवा तो गॉगल हातात चांगला उपक्रम म्हणजे बनवलेला आहे. त्यानंतर बॅलन्स कसा करायचा किंवा पाण्यावरती दिवे पेटवण्यासाठी
संदर्भात, शिवाय एक देशी जुगाड म्हणून समजा शेतामध्ये शेतकऱ्यांसाठी जर ते हे आवाजाची गण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर ते प्राणी प्राणी त्रास देत असतील, तर तो नुकसान आवाज केल्यानंतर प्राणी कशा पद्धतीनं पळून जातील, तर ते देशी जुगाड म्हणून एक या ठिकाणी गण तयार केली, गण तयार करून ते बनवलेलं आहे. अशा विविध प्रकारच्या उपकरणे मुलांनी बनवलेली आहेत आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली. तर एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शक आपले या शाळेचे सर्व शिक्षक, आपल्या या शाळेच्या सर्व शिक्षिका आदरणीय या सर्वांनी येथील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. हेच या पाठीमागून म्हणजे दिसून येत आहे. आणि या पुढील वाटचालीस सुद्धा माझ्या शुभेच्छा राहतील. आणि या पुढे सुद्धा आपण आणखीन त्याच्यामध्ये पेपर कटिंगमध्ये जे सुविचार असतात ते सुविचार संग्रह, त्या कविता पेपरमध्ये येणाऱ्या कविता असतात, कविता, तर त्या कवितांचा संग्रह अशा पद्धतीचा बातम्या कमी प्रमाणात पण सुविचार आणि कविता संग्रह जास्तीत जास्त महत्वाचा आहे. शिवाय बोधकथा एक असतात, तर त्या संग्रहित करून त्या वेळोवेळी आपण वाचन पठण मनन जर केलं तर भावी आयुष्यामध्ये आपल्याला ते उपयोगी येणार आहे आणि पुढं म्हणजे त्याचा आपल्याला खूपच फायदा होणार आहे. तर या अनुषंगाने एवढंच बोलून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि पुढील आपली भावी वाटचाल चांगली सुखी समृद्ध व्हावी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद सर. आपण बहुमोल वेळ काढून या सायन्स एक्झिबिशन आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी तर या निमित्तानं आपण भेट दिली, याबद्दल आपला बहुमोल वेळ काढून आपण ही माहिती दिली, आपण अभिप्राय दिला, आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी गणामार्फत आपलं खूप खूप असं आपलं आभार मानून या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमास या एक्झिबिशनला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.